नमस्कार मित्रांनो, मी अरविंद फडके अनन्या फार्म यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपली व्हिडिओ बरेच दिवस झाले आली नव्हती, कारण की आपला मोबाईलचा पण प्रॉब्लेम आहे आणि सध्या कामं भरपूर चालू आहेत, त्याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम झालं होतं, म्हणून आपण व्हिडिओ काढली नव्हती। तर मी सुद्धा चांगला आहे आणि माझा फार्म आणि कोंबड्यासुद्धा चांगल्या आहेत। तर तुम्हाला दाखवतो आता आपलं कसं चाललं आहे ते, चला पाहूया। तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता, इथे आपलं आता काम चालू आहे। सर्व आपण झाडांना माती टाकतोय सर्व, आणि इकडे आपल्या कोंबड्या फिरतात आणि आपण पावसाळ्याचं पाणी जाण्यासाठी हा चर काढत आहोत माती हे करण्यासाठी। तर तुम्ही बघा, कारण की पाणी आपल्या इथे साठू नये यासाठी आपलं चाललं आहे सर्व प्रयत्न। आणि तुम्ही कोंबड्या आपल्या पाहू शकता, सर्व अंड्यावर आलेल्या कोंबड्या आहेत इथे, खूड कोंबड्या अंड्यावर आलेल्या, आणि इथे पाणी वगैरे पितात। सर्व आपलं व्यवस्थित चाललं आहे। आणि इकडे आपल्या छोटी पिल्ले आहेत ब्रूडिंगसाठी, तुम्ही पाहू शकता। हे बघा, आता मस्त त्यांनी खाऊन आराम चालू आहे त्यांचा। आणि हे सर्व आपले बकेट वगैरे आपलं खाद्य वगैरे आहे याच्यामध्ये। तर पूर्ण आपण खाद्य वगैरे स्टॉक मारून ठेवलं, आणि आपल्याला प्रॉब्लेम होऊ नये पावसाळे, त्यासाठी आपण बकेट्समध्ये भरून ठेवलेलं आहे। पुढे दाखवतो तुम्हाला। तर हे बघा, आपलं आता सर्व चालू आहे। इथे खाद्य आहे, भांड्यामध्ये आपण खाद्य ठेवलेलं आहे। तर आपलं आता हे बघा, चर करायचं पूर्ण चालू आहे, आणि आपण झाडांना माती टाकतो। आपली शेकटाची झाडं चांगली झालेली आहेत एकदम, तर सर्व झाडांना आता माती टाकून घेतो अशा प्रकारे। आणि हा पाण्याचा रस्ता करतोय जाण्यासाठी। आणि ही आपले कामाला माणसं घेतलेले आहेत, ते आपल्या वाडीतले आहेत। बाई, नाव काय तुझा? अर्जुन। आणि आमचे भाऊजा, आणि एक जण तिकडे गेला बहुतेक। तर असे आपले आता काम करायला काम व्यवस्थित करतात, आपल्याच वाडीतले आहेत मुलं, खूप छान काम करतात ते। तर आता सर्व झाडांना माती टाकून घ्यायचं आहे ना, सर्व काम करून घ्यायचं आहे त्यांच्याकडून। आणि आपण तिथे माशांसाठी तालासुद्धा केलेला आहे, तर तो तुम्हाला थोड्या वेळात म्हणजे याच व्हिडिओमध्ये दाखवतो माझं काम संपल्यानंतर। तर तुम्ही पाहू शकता आपलं कसं काम चालू आहे व्यवस्थितरित्या पूर्ण। आता सर्व झाडांना माती वगैरे टाकणार, हे पाहू शकता, म्हणजे आपली झाडं मजबूत होतील। तर अशा प्रकारे आपलं काम चालू आहे। आणि कोंबड्यांचं काम चालू आहे माती उकरणं, तर त्या सध्या आपल्याला त्रास देतील काम चालू असताना। तुम्ही हे बघा, सर्व झाडांना माती टाकून घेतोय। हे आपल्या आजोलाचे बेड्स आहेत। आता झाडं आपली शेकटची झाडं एकदम व्यवस्थित झाले। हा झाड तुम्ही पाहू शकता किती मोठा झाला आहे, मस्त अशी झाडं झालेली आहेत। आणि आपल्या कोंबड्यासुद्धा व्यवस्थित आहेत, हे बघा। तर आपल्या ह्या कोंबड्या बघा, भरपूर अशा खूप चांगल्या अशा कोंबड्या आहेत, पूर्ण गावठी आहेत। हा आपला ब्रीडर आहे, ओरिजिनल गावठी कोंबड्या आहेत आपल्या। हे बघा, ब्रीडर्स किती चांगल्या क्वालिटीचे आहेत आपल्याकडे, मस्त आपल्या अशा गावठी अशा कोंबड्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता सध्या काम चालू आहे, त्याच्यामुळे ते त्रास देतात, तर त्यांना खाद्य देऊन इकडेच ठेवलं। हा बघा ब्रीडर वगैरे, खूप चांगले असे ब्रीडर्स आहेत आपले, ओरिजिनल गावठी। ही शेंडोरी कोंबडी आहे काल्यामध्ये, खूप चांगल्या कलरच्या अशा आपल्याकडे व्हरायटी आहेत, तुम्ही पाहू शकता। ही एक चांगल्या व्हरायटीची आहे। भरपूर अशा कोंबड्या आहेत राखाडी कलरची, हिचा कलर वेगळा आहे बघा, मस्त अशा। ही लालसट आहे, ही सुद्धा, ही ग्रे कलरची, पूर्ण व्हाईट कलरची पण, अशा भरपूर अशा आपल्याकडे कोंबड्या आहेत खूप क्वालिटीच्या। आणि मित्रांनो, पिल्लं आहेत ते ऑलरेडी आपल्याकडे बुकिंग आहेत सर्व पिल्लं, खूप चांगले असे ब्रीडर ठेवलेले आहेत आपण।
हे बघा आपलं मस्त असं काम चालू आहे. आता कुदलीने खणतोय तो करण आहे आणि हे दोघे तुम्हाला मागाशी दाखवलेच असतील. मस्त असं काम चालू आहे. आज पूर्ण सर्व काम होईल आपलं. तर करण इकडं बघ, होईल ना काम सर्व? हां, तर चला. आता हे बघा आपला ताला आपण केलेला आहे मच्छी सोडण्यासाठी. पाहू शकता तुम्ही, अजून पाण्यामध्ये भरला नाही भरपूर. तर असा आपण मोठा तलाव केला आहे मच्छी सोडण्यासाठी. आता तो बघाय ना, तिथे बांध घालतोय आणि तिथे पाईप टाकलं आहे पाणी वरती ओव्हरफ्लो झालं का जाण्यासाठी. आणि त्या पाईपाला आपण जाली बांधू, कारण की आपली मच्छी बाहेर जायला नको. तर आपला पाऊस आल्यामुळे आपण JCB आणली होती, पण ते बांध आपल्याला तिथे घालायला जमला नाही. पावसामुळे आपली JCB काढायला लागली. तर थोडा भाग राहिलेला आहे, तो आता माणूस कामाला घेतलेत पोरं आणि काम चालू आहे. बाकी तो आपण बांध तुम्हाला दिसतोय ना, तो पूर्ण आपण JCBच्या साहाय्याने करून घेतला आहे. आणि आता हा थोडासा फक्त राहिला आहे, तो आपण आता पूर्ण करून घेऊ. आणि आपला नंतर आपण इथे पूर्ण पाण्यामध्ये भरल्यानंतर आपण याच्यामध्ये मासे सोडू. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवाराचा हिस्सा व्हा. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय.